ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आदिवासी कुटुंबावरती अन्याय अत्याचार करणारे आरोपी राजरोसपणे गावामध्ये फिरतायत। गुन्हा दाखल होऊन 2 महिने झाले तरी देखील पोलीस प्रशासनानं अद्याप त्यांना अटक केली नाहीये। पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्यास आरोपींना सहकार्य केल्याबद्दल पोलिसांवर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू आणि येत्या 2 दिवसात आरोपींना अटक केली नाही तर जिल्हाभर जेल भरो आंदोलन छेडू असा इशारा एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तथा नाशिक विभाग म्हाडाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी दिलाय। राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी इथे नगर मनमाड राज्य महामार्गावरती 30 मे रोजी एकलव्य संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। या प्रसंगी ढवळे बोलत होते। पुढे बोलताना ते म्हणालेत की आदिवासी कुटुंबियांच्या महिलांवरती रात्री अपरात्री येऊन आरोपींनी हल्ला केलाय। 2 महिने झाले तरी देखील आरोपींना अटक झाली नाहीये। संबंधित कुटुंब उपोषणाला बसला आहे। पोलीस प्रशासन त्यांना सहकार्य करत आहे का? येत्या 2 दिवसात आरोपींना अटक केली नाही तर एकलव्य संघटनेच्या वतीनं जिल्हाभर जेलभरो आंदोलन छेडून आरोपींना सहकार्य केल्याबद्दल पोलिसांवर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू असा इशारा ढवळे यांनी दिला आहे। या रास्ता रोकोचं निवेदन श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपूजे तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांना देण्यात आलं। दरम्यान आरोपींना अटक करण्यासाठी बर्डे कुटुंबानं गेल्या 4 दिवसांपासून राहुरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। दरम्यान आज त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं। यावेळी जयेश माळी, कुमार भिंगारे, गीताराम बर्डे, नाना बर्डे, विशाल बर्डे, जनता ग्रुपचे प्रमोद बर्डे, राजेंद्र भालेराव, रवींद्र बर्डे, राहुल बर्डे, अमीन पठाण आदींसह एकलव्य संघटना, आदिवासी समाज बांधव इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। रास्ता रोको आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। ही फार कायद्याच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे की पोक्सो सारखे आणि अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा संबंधितावर दाखल असताना 2 महिन्यापासून पोलीस आरोपीला अटक करत नाही। राजरोजपणे आरोपी गावात फिरतायत जसं की काही झालेलंच नाही। पण आपल्याला कल्पना आहे की गेल्या 2 महिन्यापूर्वी एका आदिवासी कुटुंबावरती भ्याड हल्ला झाला। 300-350 लोकांनी अंधाऱ्या रात्रीमध्ये लाईट बंद करून त्या कुटुंबावरती 4 महिला घरी असताना हल्ला केला। त्या घराची नासधूस केली, लाखो रुपयाचं नुकसान केलं। तिथल्या लहान लेकरांची छेडछाड केली, लहान मुलीला उचलून फेकलं, तिथल्या महिलांची छेडछाड केली, त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली। अमानुष पद्धतीनं हल्ला होता आणि म्हणून आम्ही पोलिसांसमोर जी घटना घडलेली आहे त्यामध्ये पोलिसांनी फिर्यादी व्हावं, संबंधित त्या लोकांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करावा। कायदेशीर अशी प्रक्रिया असताना सुद्धा कुठल्याही पोलिसांनी त्या संबंधामध्ये फिर्याद दाखल केली नाही आणि म्हणून शेवटी त्या कुटुंबाला आपलं म्हणणं फिर्यादीच्या माध्यमातून मांडावं लागलं। गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा आरोपीवर त्या कायद्याचा धाक नसेल तर याचा अर्थ पोलीस त्या आरोपीला पाठीशी घालताय, कोणीतरी पोलिसावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय। परंतु पोलिसांना आम्ही नम्र विनंती केली की शेवटी कायद्याचा धाक इथल्या गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या लोकांवर असल्याशिवाय इथला सर्वसामान्य माणूस सुरक्षित राहणार नाही।
आणि म्हणून अशा गंभीर गुन्ह्यामध्ये तो कुणाचा यात अशा महिलांच्या बाबतीमध्ये वर्तन करणारे, गोरगरिबांच्या घरावरती भ्याड हल्ला करणारे, ते कुठल्याही जात समूहाचे असो, कुठल्याही धर्माचे असो, उद्या आदिवासींनी एखाद्या कुटुंबावरती भ्याड हल्ला केला तरी मी त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करेल, अशा मानसिकतेचे आम्ही असल्या कारणाने या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यासाठी काय झालं, DYSP कडे तपास असताना, तरुण DYSP असताना अशा पद्धतीनं जर आरोपी मोकळे फिरत असतील तर मग मात्र कायद्याच्या दृष्टीनं ही बरी बाब नाही. आणि म्हणून 5 दिवसापासून ते आदिवासी कुटुंब उपोषणाला बसलेलं आहे. त्यांच्या समर्थनार्थ आज हा रस्ता रोको ठेवण्यात आलेला आहे. 2 दिवसामध्ये या आरोपीच्या बाबतीमध्ये काही ठोस कारवाई जर नाही झाली तर जिल्हाभर इथल्या आदिवासींच्या आणि इथल्या गोरगरीब माणसाची भावना तयार होईल की आरोपीला पोलिसांनी पाठीशी घातलेला आहे. आणि म्हणून जेव्हा एखाद्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होतो, गंभीर गुन्हा दाखल होतो आणि आरोपी ज्यावेळेस असे मोकाट फिरतात आणि पोलीस त्यांना मदत करतात, अशा वेळेला कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी अॅट्रॉसिटी ऍक्ट सेक्शन 4 प्रमाणे अधिकाऱ्यावर सुद्धा कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होतो. ही वेळ आमच्यावर 2 दिवसानंतर येऊ नये एवढंच मला अधिकाऱ्याला सांगायचं आहे. नाही तर या पोक्सो सारख्या या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपीला मदत केल्या प्रकरणी या अधिकाऱ्यांना सुद्धा सह आरोपी करा, अशा पद्धतीची मागणी घेऊन एक व्यापक स्वरूपाचा बहुजनांचा मोठा मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येईल एवढंच सांगतो. आता जे ढवळे साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते सर्वांनी ऐकलेलं आहे. आतापर्यंत या आंदोलनात तुम्ही या ठिकाणी एकदम शांततेत केलं, त्याबद्दल प्रशासनातर्फे आभार व्यक्त करते. आणि काल ज्या मीटिंगमध्ये ज्या काही ठरल्याप्रमाणे पोलीस विभागाकडून देखील पूर्तता होईल याचं मी तालुका प्रशासनावतीनं आश्वासन देते. सर्वांना धन्यवाद. सर्वप्रथम तुम्ही शांततेत रस्ता रोको केला त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मी खूप आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना आश्वासित करतो की आपण जे मागण्या मांडलेल्या आहेत काल सुद्धा आपण त्या वतीनं खूप प्रयत्न केले आणि लवकरात लवकर आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतील आणि लवकरात लवकर त्याच्यावर आम्ही कारवाई करू. धन्यवाद. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.